नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या सर्वेइंगच्या क्लासमध्ये. मित्रांनो, ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर मध्ये आपला जो युनिट 2 आहे, जो की लिनियर मेजरमेंट आहे, तो चालू केलेला होता. बरोबर आहे. सो लिनियर मेजरमेंट मध्ये आपण सुरुवात केली होती की मेजरमेंट काय असतात बघितले. त्यानंतर टाइप्स ऑफ मेजरमेंट डिव्हाइसेस काय आहे, किंवा जुन्या काळी कोणत्या कोणत्या पद्धतीची डिव्हाइसेस आपण यूज करत होतो, या सर्व पद्धती आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितल्या होत्या. बरोबर आहे. यासोबतच टर्मिनॉलॉजी जी होती चेनिंग किंवा टेपिंगची, ती काय आहे ते पण बघितलं. त्यानंतर वेल अँड यील्ड ट्रायंगल काय असतो हा पण आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केला होता. बरोबर आहे. सो या सर्व टॉपिक वरचे जे काही इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे, स्पेशली टर्मिनॉलॉजी वरचे जे काही एमसीक्यू आहे ते आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. यासोबतच ॲक्सेसरीज ज्या काही आहे त्या सुद्धा आपण आजच्या लेक्चर मध्ये स्टडी करतोय, जे की आपलं आजचं लेक्चर 2 आहे लिनियर मेजरमेंटचं. क्लिअर. सो लक्षात ठेवायचंय की आपण निर्माण बॅच जी की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ओरिएंटेड सगळ्याच टॉपिक मध्ये, म्हणजे तुम्ही WRD, PWD, TPA, BMC किंवा MPSC कोणत्याही पद्धतीची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल तर त्यासाठी उपयोगी आहे, किंवा तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. सध्या यावर 35% फ्लॅट ऑफ चालू आहे, म्हणजे साधारणतः पूर्ण बॅच तुम्हाला 2000 रुपये मिळेल. 2000 रुपयामध्ये मिळेल 1 वर्षाचे पूर्ण व्हॅलिडिटी, आणि सोबतच पूर्ण MCQ जे आहे हे याच बॅच मध्ये कव्हर केल्या जातील. कोणत्याही पद्धतीचं फेक कमेंटमेंट करणार नाही, किंवा जेवढेही MCQs होते, PYQs आहे, हे इथेच कंप्लीट करून दिल्या जातील. क्लिअर. ऑलरेडी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी क्लाससाठी एनरोल केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं असेल त्यांनी हे करू शकता. यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, सर्वेइंग आणि लाईव्ह मध्ये अजून एक एस्टिमेटिंग कॉस्टिंग तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, जेणेकरून काही लोकांना डेमो बॅचच्या संदर्भात जर काही पाहिजे असेल तर तुम्ही यावरनं बघू शकता. क्लिअर. तर कोणताही वेळ न वाया घालता येणाऱ्या सर्व एक्झाम साठी किंवा त्यासाठी प्रिपेअर करायसाठी हे निर्माण बॅच तुम्ही परचेस करू शकता, जी की अवेलेबल आहे पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ॲपला, जे अवेलेबल आहे आपल्या प्ले स्टोअरला जाऊन पिलर्स कोचिंग क्लासेस सर्च करा. अँड जर का काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजेच काय, किंवा इथे जे काही नंबर दिसत आहे यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट केले तरी चालेल. ओके. तो मित्रांनो, लास्ट लेक्चर वरची MCQ किंवा इम्पॉर्टंट MCQ आपण बघतोय. सो पहिला MCQ जो आहे मित्रांनो, हा विचारला जिल्हा परिषद यवतमाळसाठी. हा पहिला जो MCQ आहे हा जिल्हा परिषद यवतमाळ मध्ये विचारला गेला होता. इन चेन सर्वेइंग द लाईन which joins the main station is called as काय. ओके. तुम्हाला आठवत असेल की आपण लास्ट लेक्चर मध्ये जी टर्मिनॉलॉजी स्टडी केली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं की काही जे मेन पॉइंट्स असतात किंवा काही मेन स्टेशन्स आहे, ओके, त्या स्टेशन्सला जॉईन करणारी जी लाईन्स असते या लाईनला दीज आर द मेन सर्वे स्टेशन, याला काय म्हणतो, मेन स्टेशन. आणि ही जी लाईन असेल याला तुम्ही मेन लाईन म्हणता किंवा मेन स्टेशन लाईन असं म्हणता. क्लिअर. म्हणून टाय लाईन पण नाही, चेक लाईन पण नाही, बेस पण नाही, इट इज द मेन लाईन. क्लिअर. सो ऑप्शन डी इज करेक्ट फॉर द क्वेश्चन 1. आणि एवढा सिंपल क्वेश्चन तुम्हाला यवतमाळ जिल्हा परिषद साठी विचारला गेला होता. क्लिअर. यानंतर मित्रांनो, द लॉंगेस्ट लाईन विच कंट्रोल द सर्वे इन अ चेन सर्वेइंग इज नोन ॲज. ओके. पूर्ण सर्वेला जी पूर्ण एक लाईन आहे, जी किंवा लॉंगेस्ट लाईन आहे, किंवा जी लाईन 2 भागात सर्वे एरियाला डिवाइड करते, त्याला आपण काय म्हणू शकतो. ओके. किंवा लॉंगेस्ट लाईन कोणती आहे, तर लॉंगेस्ट लाईन विच इज कंट्रोल द सर्वे इन चेन सर्विंग इज नोन ॲज. टाय लाईन म्हणतात, बेस लाईन म्हणतात, मेन लाईन की चेक लाईन. आता टाय लाईन तुम्हाला माहिती आहे. टाय लाईन म्हणजेच काय, जी 2 ट्राय स्टेशनला जॉईन करते ती टाय लाईन. चेक लाईन जी लास्टला आपण चेक घेतो ऑन पेपर आणि तो एनरोल करतो आपल्या ग्राउंडवर आणि क्रॉस चेक करतो की झालेला किंवा आपण केलेला सर्वे हा करेक्ट आहे की नाही. सांगा पटकन आन्सर. एक्झॅक्टली बरोबर आहे. मेन लाईन पण नसणार, काय त्याला नाव काय, बेस लाईन. ओके.
आय होप सो होमवर्क प्रॉपर केलं असेल किंवा लास्ट टाइम जे काही तुम्हाला क्वेश्चन्स टाकले होते ते तुम्ही प्रॉपरली केले असेल. एमसीक्यू तुम्हाला तर वेगळे दिले आपल्या क्लासमध्ये. येस. हा मनीष बोला ना. ओके. ज्या विद्यार्थ्यांना नोट्स मिळाल्या नाहीत त्यांनी आपलं जे पिलर्स कोचिंग क्लासेसचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे यावर जाऊन नोट्स डाउनलोड करू शकता. तिथे तुम्हाला चॅप्टर वाईज नोट्स अवेलेबल आहे. जर मिळाला नसेल तर मी पुन्हा एकदा त्यामध्ये पिन करून देईल जेणेकरून तुम्हाला इझिली सर्च करता येतील. ओके. चॅप्टर 1च्या नोट्स हवं तर आज पुन्हा एकदा तुम्हाला टाकून देतोय. चालेल. ओके. चलो फोकस ऑन इट. थर्ड, the subsidiary station taken on the main survey line are called as. मेन लाईन वर जे सबसिडरी स्टेशन्स घेतले जातात, सबसिडरी स्टेशन इज नथिंग बट द मेन स्टेशन पेक्षा लोअर इम्पॉर्टन्स ज्याला आहे, मेन स्टेशन्स पेक्षा ज्याला लोअर इम्पॉर्टन्स आहे त्याला काय म्हणतात, सबसिडरी स्टेशन्स. ओके. त्याला the subsidiary stations taken on the main survey line are called as. Come on fast, answer. त्याला सबसिडरी पॉइंट्स कसं म्हणतील, त्याने स्टेशन्स विचारलाय ना, पॉइंट्स कसं होणार आहे त्यामध्ये. हॅलो, काहीतरी चुकीचं उत्तर देऊ नका प्लीज, थोडं प्रॉपर फोकस करा. ओके. हा, क्लिअर. ओके. यस यस. मुक्ता एकदा चेक करा, व्यवस्थित आन्सर चेक करा, काहीतरी गफलत होत आहे तुमच्यात. ओके. त्याला काय म्हणतात, टाय स्टेशन बोलतात. काय बोलतात, टाय स्टेशन. Clear? Exactly. Next, fourth, the line joining a subsidiary station with the main survey line is called as. The line joining the subsidiary station. आता त्याला आपण काय बोलतो म्हटलं, टाय स्टेशन. बरोबर आहे की नाही, टाय स्टेशन. आणि त्या टाय स्टेशनला जोडणारी लाईन म्हणजेच काय, सबसिडियरी स्टेशन म्हणजेच कोणतं, टाय स्टेशन. ओके. आणि या टाय स्टेशनला जोडणारी लाईन त्याला आपण काय म्हणतो, यस एक्झॅक्टली, गुड, त्याला काय म्हणतो, टाय लाईन. चेक लाईन म्हणणार नाही, बेस लाईन म्हणणार नाही, ऑफसेट लाईन म्हणणार नाही. क्लिअर. नेक्स्ट, फिफ्थ नंबर, द लाइनिंग जॉइनिंग द अपेक्स ऑफ ट्रायंगल with the midpoint of the base in chain surveying is known as. बघा काय म्हणतात, the line joining the apex of the triangle with the midpoint of the base in chain surveying is known as. चला पटकन. ओके. लास्ट लेक्चर मध्ये यावर कोणीतरी काही एक क्वेश्चन विचारला होता, बरोबर आहे, तोच मुद्दाम टाकलाय यामध्ये. एक्झॅक्टली, गुड. चला लक्षात आहे. म्हणजे टाय लाईन, त्याला काय म्हणतो आपण, टाय लाईन. क्लिअर. याचं एक्सप्लेनेशन आपल्या लास्ट लेक्चर मध्ये दिलेलं होतं. 6, इन सर्वेइंग द लॅटरल डिस्टन्स मेजर्ड ॲट अ राईट अँगल or oblique angle from the survey line to the object is called as. Perpendicular distance, offset, tie line, chainage. काय म्हणतायत सांगा पटकन. क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो त्याला, ऑफसेट. एक्झॅक्टली. ओके. जो कोणी असेल मेन स्टेशन पासनं आपण काय करतो, या पर्टिक्युलर पोझिशनला आपण काय बोलतोय, ऑफसेट. ओके. आणि ऑफसेट कशासाठी टाकतोय, तर जे कोणते पॉइंट्स आहे किंवा ज्या काही गोष्टी थिंग्स असतील त्या प्रॉपरली शो करण्यासाठी त्या पर्टिक्युलर पॉइंट पासनं किंवा लाईन पासनं त्यासाठी आपण ऑफसेट टाकतोय. 7, इन चेन सर्वेइंग द डिस्टन्स ऑफ द पॉइंट मेजर्ड अलॉंग द सर्वे लाईन फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट इज कॉल्ड ॲज. चला पटकन सांगा, खूप सिंपल आहे, बरोबर आहे. काय म्हणतात त्याला, चेनेज. एक्झॅक्टली. काय म्हणतात, चेनेज. जसं आपण बघितलं होतं की हा पॉइंट ए आहे, इथे कुठेतरी बी आहे, इथे कुठेतरी सी आला असेल. ओके. इकडे कुठेतरी डी आहे. आणि जर का मला चेनेज ऑफ बी जर का घ्यायचा असेल तर सपोज हा 30 मीटर वर आहे, हा 60 वर आहे, हा 90 वर आहे, किंवा हे डिस्टन्स 30च आहे, हे 30 आहे, हे पण 30 असेल, तर या केसमध्ये आपण काय म्हणतो, चेनेज ऑफ बी
30 मीटर, चेन एज ऑफ सी 60 मीटर, म्हणजे 60 मीटर कुठनं घेतोय फ्रॉम ए, सो याला आपण चेन एज बोलतोय, बरोबर आहे की नाही, सो त्याला आपण चेन एज म्हणतो. नेक्स्ट हा क्वेश्चन WRD ला विचारला गेलाय मित्रांनो. अ ट्रायंगल विच द अँगल्स आर क्लोज टू 60 डिग्री इच इज कॉल्ड ॲज, पटकन सांगा. इक्विलॅटरल ट्रायंगल त्याला म्हणू शकतो, वेल कंडिशन ट्रायंगल म्हणू शकतो, इल कंडिशन ट्रायंगल म्हणणार की राईट अँगल म्हणणार. ओके, चला तुमच्या समोर 4 ऑप्शन्स आहे आणि काय म्हणतायत, ट्रायंगलचा जो अँगल आहे तो 6 डिग्रीच्या जो आसपास जवळपास आहे त्याला तुम्ही सर्विंग मध्ये काय म्हणणार. ओके, वी आर अरे मृणाल, आपण जिओमेट्रिक स्टडी नाही करत आहोत, जिओमेट्रिक नाही. इक्विलॅटरल ट्रायंगल जेव्हा 60 एक्झॅक्टली 60 असेल, ओके, विच इज क्लोज टू 60 म्हटलं म्हणजे एक्झॅक्टली 60 तर नाहीच आहे. And one more thing, we are not studying the geometric. Okay, so equilateral triangle, it is not the part of our syllabus, as well as the right angle triangle, it is not the part of our syllabus. Okay, लास्ट लेक्चर मध्ये आपण दोनच टाइपचे ट्रायंगल स्टडी केले होते. एक केला होता वेल कंडिशन आणि इल कंडिशन. तर बघा, हा जर का 30 पेक्षा लहान असेल किंवा 120 पेक्षा मोठा असेल तर त्याला आपण इल बोलतो, पण त्याच्या मधात असेल तर तो वेल ट्रायंगल आहे. आणि हा 60च्या आसपास आहे म्हणजे हा कोण आहे, वेल ट्रायंगल, वेल कंडिशन ट्रायंगल आहे. यस और नो, काय आहे, वेल कंडिशन. मृणाल क्लियर आहे, पूजा तुम्हाला, ओके. चलो 9, in well condition triangle used in a triangulation, no angle should be less than 15 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री की 45 डिग्री, पटकन सांगा. नो अँगल शुड बी लेस दॅन 30 डिग्री. एस, एक्झॅक्टली, गुड, सगळ्यांचं उत्तर बरोबर आलंय. ओके, सो 30 डिग्री पेक्षा कमी नसायला पाहिजे. क्लिअर. 10th, a triangle having one of its angle less than 30 degree is known as. बघा की 30 पेक्षा कमी किंवा 120 पेक्षा जास्त जर का असेल तर त्याला आपण काय बोलतो रे, इल ट्रायंगल. काय बोलतोय, इल ट्रायंगल. म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट. शुड नॉट बी लेस दॅन 30 डिग्री और not more than 120 डिग्री. ओके, हा पण पॉइंट लक्षात ठेवा. चलो क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन SSCJ ला विचारला गेलाय, थोडा भर द्या, इम्पॉर्टंट आहे. अ लाईन जॉइनिंग द सम फिक्स्ड पॉइंट. बघा कोणते पॉइंट आहे, फिक्स्ड पॉइंट्स ऑन द मेन सर्वे लाईन इज कॉल्ड ॲज. बघा, चला पटकन उत्तर द्या. SSCJ चा प्रॉब्लेम आहे. चुकलं, अमृता चुकलंय, पूजा चुकलंय, आदित्य रॉंग, मनीष रॉंग, शीतल मोरे बरोबर आहे. हा मनीष आता बरोबर आहे. बघा काय म्हणताय, अ लाईन जॉइनिंग सम फिक्स्ड पॉइंट. सम फिक्स्ड पॉइंट म्हणजे कोणते, टाय स्टेशन ऑन द मेन सर्वे लाईन. मेन सर्वे लाईन वर कोण येणार आहे, टाय स्टेशन. कोण येणार आहे, टाय स्टेशन. आणि त्या टाय स्टेशनला जी लाईन जॉईन करते त्याला म्हणतात टाय लाईन. क्वेश्चन थोडा फिरून विचारलाय, थोडा फिरवलेला आहे. क्लियर. फिक्स्ड पॉइंट ऑन मेन सर्वे लाईन. मेन सर्वे लाईन वर फिक्स पॉइंट कोण नसतात, टाय स्टेशन असतात. सबसिडरी स्टेशन असतील, मेन स्टेशन नसतात. मेन स्टेशनला कनेक्ट करणारी लाईन मेन सर्वे लाईन आहे. लक्षात, मेन सर्वे लाईनला किंवा मेन लाईनवर मेन स्टेशन नसतात, त्याला कनेक्ट करणारी जी लाईन आहे त्याला आपण मेन सर्वे लाईन म्हणतो. ओके, क्लियर आहे. आदित्य क्लियर आहे तुमचं, यस. ओके, चलो ठीक है ना, चलो आगे बढ़ते हैं फिर.
जर का क्लिअर असेल तर मग ठीक आहे, पुढे जाऊया. चलो हा नेक्स्ट चेन. आय होप सो की हे जे 11 MCQ आहे ते इम्पॉर्टंट होते आधीच्या लेक्चरवर. म्हणजे जो आपण लिनियर मेजरमेंटचा पहिला लेक्चर बघितलं होतं ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनही प्रॉब्लेम आहे की सर याच्या नोट्स कुठे अवेलेबल आहे. तर पिलर्स कोचिंग क्लासेसच्या आपल्या जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला गेले तर तुम्हाला तिथे अवेलेबल मिळेल. जर का अजूनही मिळाल्या नसतील तर टेन्शन घेऊ नका, मी पुन्हा एकदा अपलोड करून देईल आणि त्यामध्ये पिन पण करून ठेवेल. चॅप्टर वाइज आपण नोट्स त्यामध्ये टाकतो जेणेकरून तुम्हाला इझी जाईल. ओके चलो फिर आगे बढ़ते हैं. चेन. तर आय होप सो की प्रत्येकाने स्वतःच्या लाईफ मध्ये किंवा ज्या वेळेला त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये प्रत्येकाने ही चेन स्टडी केलेलीच आहे किंवा चेन बघितलेली आहे, बरोबर आहे की नाही. सो इथे तुम्हाला बघायला मिळेल की हे हँडल आहे. ओके दिस इज द हँडल. दोन्ही एंडला हँडल असतील, दोन्ही चेनच्या एंडला हँडल आहे. ज्या व्यक्तीने बघितली नसेल त्यांनी इथे बघून घ्यायची. आय होप सो की प्रत्येकाने बघितली आहे, पण ज्याने तरी बघितले नसेल तरी इथे बघून घ्या. क्लिअर. त्यानंतर या ज्या पॉइंट दिसत आहेत तुम्हाला 1 2 3 हे जे काही दिसत आहे वेगळे, ओके हे दीज आर द टॅलीज. ओके याला काय म्हणू आपण, टॅलीज, किंवा यालाच दुसऱ्या लँग्वेज मध्ये टॅग सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवायचं, यालाच काय बोलतात, टॅलीज, किंवा यालाच दुसऱ्या लँग्वेज मध्ये टॅग सुद्धा म्हणतात. आता या चेनचा जो यूज आहे हा नॉर्मली आपण लिनियर मेजरमेंट साठी करत असतो, बरोबर आहे की नाही. किंवा तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये किंवा इंजिनिअरिंगच्या पूर्ण करिअर मध्ये एकदा तरी याला वापरलं असेल सर्विंग करताना, किंवा तशा पद्धतीचे प्रॅक्टिकल्स परफॉर्म करताना चेनला आपण वापरलेलं होतं. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय, इथे कोणत्याही पद्धतीच्या मार्किंग नसतात. मार्किंग इन द सेन्स ऑफ टेप ज्या वेळेला मी घेतोय त्यावेळेला टेप मेजर करताना काय होतं की नॉर्मली मला 5 मीटर मोजायचंय, 10 फूट मोजायचंय किंवा 2 फूट मोजायचंय, तर मला लगेच माहिती आहे की त्यावर मार्किंग आहे कुठेतरी. किंवा मला 10 मीटर मोजायचं असेल तर मी मार्किंग मला माहिती आहे की बाबा या मार्किंगवर काय आहे की साधारणतः 10 मीटरवर जायचं आहे. पण चेन मध्ये कोणत्याही तशा पद्धतीच्या मार्किंग दिलेल्या नाही ज्या की तुम्हाला इझी लक्षात येईल. पण यामध्ये काही हिडन मार्किंग्स असतात जेणेकरून तुम्हाला ते डिस्टन्स मेजर करता येतं किंवा इझिली ते मेजर तुम्हाला माहिती करता येतं. आता या चेन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा मित्रांनो, हे एक हँडल आहे चेनचं. ओके हे एक हँडल आहे आणि इथनं चेन सुरू झाली. ओके आणि इकडे हे दुसरं एक हँडल असेल. हे दोन हँडल्स आहेत चेनचे. आता ज्या वेळेला आपण आपल्या लाईफ मध्ये चेन बघितली असेल किंवा तुम्ही साधारणतः 5 मीटर 10 मीटर 20 मीटर 30 मीटर, ओके कोणत्या कोणत्या मीटर कोणत्या कोणत्या केसमध्ये ते आपण पुढे बघणार आहोत. चला एक्झाम्पल म्हणून काय करतोय मी, एक 20 मीटरचं एक एक्झाम्पल घेऊन घेतोय, चालेल. मग 20 मीटरची चेन म्हणून मी जर का घेऊन जात असेल तर या 20 मीटर मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की 20 मीटर ज्या वेळेला मेजर केलं जातं तर मग कुठनं मेजर केलं जात असतं. 20 मीटर ऑफ चेन म्हणजे कुठनं असते, सेंटर टू सेंटर असते की आउटर टू आउटर असेल की इनर टू इनर असेल, कोण सांगतंय, कोण सांगतंय. म्हणजे 20 मीटर ज्या वेळेला मेजर केलं जातं ते डिस्टन्स कुठनं असते, या आउटर पासनं असेल, या आउटर पासनं असेल, हा जो आउटर आहे इथनं असेल की इथनं असेल. क्लिअर नाही, सेंटर टू सेंटर बिलकुल नाही. मनीष बरोबर आहे तुमचं. आपण काय घेत असतो, आउटर टू आउटर. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण चेन मेजर करतो त्या वेळेला डिस्टन्स जे असेल इट माइट बी अ 20 मीटर और 30 मीटर, हे कुठून असेल, आउटर टू आउटर ऑफ हँडल. लक्षात आलं, लिहून ठेवून द्या तुमच्या नोट्स मध्ये. कुठे नसेल, डिस्टन्स जे आहे 20 मीटर किंवा 30 मीटर जे काही डिस्टन्स असेल चेनचं हे कुठनं असते मित्रांनो, आउटर टू आउटर असते. क्लिअर. चला एक क्लिअर झालंय. त्यानंतर यामध्ये ना लिंक्स प्रोव्हाइड केल्या गेल्या आहेत. याला म्हणतो आपण लिंक्स. ओके याला म्हणतो आपण लिंक्स. या ज्या लिंक्स आहे मित्रांनो, या ज्या लिंक्स आहे या तुम्हाला, या ज्या लिंक्स आहे
या लिंक्स तुम्हाला एकतर सर्क्युलर किंवा ओव्हल शेपच्या मिळेल. ओके, किंवा ओव्हल शेप्स मध्ये मिळेल. एकतर सर्क्युलर असेल किंवा त्या मग तुम्हाला ओव्हल शेप मध्ये मिळतात. लक्षात घ्यायचंय. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आपण चेनला डिस्क्राईब करतोय सुरुवातीला. चेनला डिस्क्राईब करताना मी काय सांगतोय तुम्हाला की ज्या वेळेला आपण चेनची मेजरमेंट घेतो तेव्हा ती आउटर टू आउटर बघत असतो. म्हणजे 20 मीटर, 30 मीटर, 10 मीटर, 5 मीटर चेन जेव्हा घेतो त्यावेळेला ते डिस्टन्स हे आउटर टू आउटर हँडल असते. म्हणजेच बाहेरून तुम्हाला टोटल डिस्टन्स मिळेल. करेक्ट? हो. त्यानंतर सांगतो, टेन्शन घेऊ नका, लिंक्स पण सांगणार, टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्हाला डिस्क्राईब करून देतो की नेमकं काय असतो. ओके, क्लिअर आहे? मी काय लिंक्स, हा ते रिंगच्या फॉर्मॅट मध्ये, याला रिंग्स म्हणतोय, सॉरी, नॉट अ लिंक्स, इट्स अ रिंग. ओके, जे रिंग्स प्रोव्हाइड केले जातील. क्लिअर? आता ज्या वेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की हे जे रिंग प्रोव्हाइड केले जातात, हे रिंग मित्रांनो आयदर इट इज इन अ ओव्हल और इट इज इन अ सर्क्युलर शेप. ओके, एकतर ते ओव्हल किंवा सर्क्युलर शेप मध्ये असतात. क्लिअर आहे? म्हणजेच बघा, इथे जर का तुम्ही बघितलं या डायग्राम मध्ये तर तुम्हाला इथे दिसतंय की सर्क्युलर शेप मध्ये आहे. ओके, इथे सर्क्युलर शेप मध्ये बघायला मिळतात. क्लिअर? सो इथे सर्क्युलर शेप मध्ये आहे. अदरवाइज हे बघा, इथे एक सर्क्युलर शेप आहे किंवा ओव्हल शेप मध्ये सुद्धा अवेलेबल असतील. ओके, नाव सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की या पर्टिक्युलर केस मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ज्या वेळेला आपण टाइप्स ऑफ चेन बघतोय त्यावेळेला नंबर ऑफ टाइप्स ऑफ चेन आपल्याला स्टडी करायचे असतात. ओके, की पेपर मध्ये तुम्हाला नंबर ऑफ टाइप्स ऑफ चेन विचारल्या जातील, त्यांचे डिस्टन्स विचारल्या जाऊ शकतात. तर बघा मित्रांनो, टाइप्स ऑफ चेन मध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा आहे मेट्रिक चेन. काय आहे? मेट्रिक चेन. लक्षात घ्या, मेट्रिक चेन. लक्षात येतंय? आता मेट्रिक चेन बद्दल जर बोलायचं झालं तर या मेट्रिक चेन मध्ये काय की याचं जे हँडल असते, हे हँडल मित्रांनो ब्रासचं असेल. लक्षात ठेवायचंय. ओके, कदाचित जर का हँडलवर विचारलंय तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की याचं हँडल कशाचं असेल, ब्रासचं असेल. ओके, त्यानंतर पूर्ण बाकीची जी चेन आहे ही गॅल्वनाइज्ड आयनची असेल, गॅल्वनाइज आयन किंवा माइल्ड स्टीलची असेल. मेट्रिक चेन बद्दल बोलतोय आपण, गॅल्वनाइज्ड आयन किंवा माइल्ड स्टील असेल. यासोबतच मेट्रिक चेन जी आहे, ही चेनची जी काही लेंथ अवेलेबल आहे मित्रांनो, ही चेन 5 मीटर मध्ये, 10 मीटर मध्ये, 20 मीटर मध्ये आणि 30 मीटर मध्ये अवेलेबल आहे किंवा आपण यूज केलेली आहे. ओके, नॉर्मली आपण आपल्या कॉलेज लाईफ मध्ये 20 आणि 30 मीटर वापरली आहे किंवा तुम्ही बघितली असेल. 5 आणि 10 तुम्ही कदाचित बघितली नसेल. क्लिअर? याच्या एक लिंकचं जे लेंथ आहे, ही जी एक लिंक असेल. आता लिंक म्हणजे काय, तर ही जी काही डिस्टन्स आहे या सेंटर पासून तर या सेंटर पर्यंत जे डिस्टन्स आहे, या एका लिंकचं 200 mm, किती? 200 mm एवढं डिस्टन्स असणार आहे. क्लिअर? सो लिंक किती आहे? 200 mm एवढं डिस्टन्स असेल. ही लिंकची लेंथ आहे. बघा, मेट्रिक चेनचं डिस्क्रिप्शन बघतोय. मेट्रिक चेन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट हँडल ब्रासचा आहे. रिमेनिंग चेन एकतर गॅल्वनाइज आयन किंवा मग माइल्ड स्टीलचं असेल. यासोबतच याची जी लेंथ आहे ही 5 मीटर, 10 मीटर, 20 आणि 30 मीटर मध्ये अवेलेबल आहे. त्यामध्ये आपण 20 आणि 30 कॉलेज लाईफ मध्ये वापरली असेल तुमच्या प्रॅक्टिकलच्या वेळेला. यामध्ये ज्या लिंक्स प्रोव्हाइड केल्या जातात या लिंक्सची लेंथ जवळपास 20 mm असते. ओके, त्यासोबतच एका मीटर मध्ये 5 लिंक येतात. लक्षात ठेवायचं, बरोबर आहे ना? 20
प्रत्येक 200 वर 200 mm वर म्हणजे 200 mm 200 mm 200 mm 200 mm 5 वेळा म्हणजे 1 मीटर कंप्लीट होणार. येस ऑर नो? सो 1 मीटरला मध्ये किती असतील मग 5 लिंक असेल. और 200 मल्टिप्लाइड बाय 5 जरी केलं तरी तुम्हाला लक्षात येईल 1 मीटर होते. म्हणजे एका मीटर मध्ये साधारणतः किती आहे 5 लिंक प्रोव्हाइड केल्या जातील. बरोबर आहे. टेन्शन घेऊ नका, सांगतोय किती असणार आहे. तर लक्षात आलंय का? एवढं लक्षात आलंय का? म्हणजे जर का तुम्ही विचार केलाय की 5 मीटरची चेन आहे, त्यानंतर 10 मीटरची चेन आहे, त्यानंतर 20 मीटरची चेन आहे आणि 30 मीटरची चेन आहे, तर लिंक जर का विचारल्या तुम्हाला पेपर मध्ये तर लक्षात ठेवायचं एका मीटर मध्ये 5 लिंक, तर 5 मीटर मध्ये किती लिंक असणार आहे? 25 लिंक असणार आहे. यस ऑर नो? यस. जर का एका मीटर मध्ये 5 आहे तर 10 मीटर मध्ये किती? 50 लिंक असणार आहे. ओके. यस ऑर नो? जर का 20 मीटर असेल तर 100 लिंक असतील. हा. आणि 30 मीटर मध्ये किती असायला पाहिजे? 30 मीटर मध्ये किती लिंक असायला पाहिजे? 30 मीटर मध्ये गुड किती असतील? 150 लिंक्स प्रोव्हाइड कराव्या लागतील. क्लिअर? दिस इज अबाउट द मेट्रिक चेन. सिंपल मध्ये लक्षात ठेवायचे. पेपर मध्ये काय विचारू शकतं? हँडल ब्रासचं असेल, चेन गॅल्वनाइज आयर्न किंवा माइल्ड स्टीलची बनवलेली असेल. लेंथ जी अवेलेबल आहे मेट्रिक चेन मध्ये 5 मीटर 10 मीटर 20 आणि 30 मीटर मध्ये अवेलेबल आहे. एका लिंकची लेंथ ही 200 mm असते. एका मीटरची लेंथ एका मीटर मध्ये 5 लिंक प्रोव्हाइड केल्या जातात. 5 मीटरची चेन असेल तर 25 लिंक, 10 मीटर असेल तर 50, 20 असेल तर 100, 30 मीटरची असेल तर 150 लिंक इथे प्रोव्हाइड केल्या जातात. आता याला काही आयडेंटिफिकेशन असतात की ऍट एव्हरी 1 मीटर एक रिंग प्रोव्हाइड केली जातात. म्हणजे प्रत्येक एका 1 मीटर डिस्टन्स नंतर एक सर्क्युलर ब्रास रिंग प्रोव्हाइड केली जाते मित्रांनो. ओके. एक सर्क्युलर एक ब्रास रिंग प्रोव्हाइड केली जाते. ब्रास रिंग प्रोव्हाइड केली जाते. ओके. फक्त काय आयडेंटिफिकेशन साठी की बाबा 1 मीटर कंप्लीट झालाय. म्हणजे ज्या वेळेला मला 10 मीटर मोजायचं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा 10 मीटर नंतर काय आहे. क्लिअर? यस ऑर नो? लक्षात येत आहे? सिंपल. ओके गुड. वेट टॅली आणि टॅक्स बद्दल आपण जो चालूच नाही केले. टॅली किंवा टॅक्स जे आहेत की नाही, ज्याला आपण इथे लिहिलेलं होतं, ह्या टॅलीज आहे किंवा टॅक्स आहे, बोलतोय याच्यावर, टेन्शन घेऊ नका, बोलतोय. ओके. फक्त एवढं लक्षात आलंय का ते सांगा मला पटकन, फास्ट. हो की नाही? एवढं क्लिअर आहे? यस ऑर नो? तुमच्या पण नोट्स मध्ये शॉर्ट मध्ये लिहून ठेवा, कारण अशा गोष्टी फार महत्वाच्या असतात. आणि फार जास्त वाचणं म्हणजे काय, मारे मी हे पुस्तक वाचतोय, मी ते नोट्स वाचतोय आणि हे वाचतोय, त्यापेक्षा सिंपल लँग्वेज मध्ये लक्षात ठेवा 100% इट इज मोर दॅन सफिशियंट फॉर मेट्रिक चेन. याच्या बाहेरचं कोणी विचारणार नाही. ओके. चलो आगे बढ़ते. आता बघूया टॅलीज आणि टॅक्सच्या संदर्भात. ओके. नम्रता बरोबर ना? टॅलीज अँड टॅक्सच्या संदर्भात आपण बघतोय की टॅलीज आणि टॅक्स कशा पद्धतीने प्रोव्हाइड केले जातात. ओके. तर लक्षात ठेवायचं प्रत्येक 5 मीटरवर साधारणतः टॅलीज आणि टॅक्स प्रोव्हाइड केले जातात. एकतर टॅलीज म्हणा किंवा टॅक्स म्हणा. नॉर्मली आपण आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या लाईफ मध्ये टॅलीज बोलत असतो. ओके. सो लक्षात ठेवायचंय की टॅलीज आणि टॅक्स प्रोव्हाइड करताना कोणत्या फॉर्मॅट मध्ये आपण टॅली किंवा टॅक्स प्रोव्हाइड करत असतो. ओके. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की प्रत्येक 5 मीटरवर टॅलीज प्रोव्हाइड करतात. इथे लिहून देतो, ऍट एव्हरी 5 मीटर. ओके. कुठे प्रोव्हाइड करतात? प्रत्येक 5 मीटरला. लक्षात ठेवायचं. ओके. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक 5 मीटरला टॅलीज आणि टॅक्स प्रोव्हाइड केले जातील. आता साधारणतः फॉर 20 मीटर चेन साठी जर बघितलं, फॉर 20 मीटर चेनचं जर का आपण एक्झाम्पल घेतलं, ओके, 20 मीटर चेनचं जर का एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे हँडल आहे
आणि ही ती चेन आहे. ओके, ही चेन आहे. टोटल 20 मीटर आहे. टोटल किती आहे? 20 मीटर आहे. ओके, सपोज बघा मित्रांनो, इथे काय आहे, ही 20 मीटर चेन आहे. या आउटर पासून तर या आउटर पर्यंत याला 20 मीटर आपण मेजर करत असतो. कुठे? आउटर टू आउटर किती घेत असतो? 20 मीटर आपण घेत असतो. यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की या पर्टिक्युलर 5 मीटरला एक टॅलीज प्रोव्हाइड केली जाईल. लक्षात घ्या, एक टॅली प्रोव्हाइड केली जाईल जी की अशा शेप मध्ये असेल आणि इथे पण सेम शेप मध्ये असेल, कारण दोन्ही एंडनं सेम प्रोव्हाइड केलं जातं. ओके, याच सर केस मध्ये सेंटरला मित्रांनो, सेंटरला आयदर सर्क्युलर असेल, लक्षात घ्या, और जर का सर्क्युलर नसेल तर मग ही या केस मध्ये असेल. 2 लक्षात आलं. हा एक पॉइंट काय इंडिकेट करतो? हा इंडिकेट करतो 5 मीटरचं डिस्टन्स. हा पॉइंट 5 मीटरचं, हा पॉइंट 5 मीटर, हा पॉइंट 5 मीटर आणि हा पॉइंट 5 मीटर. 2 पॉइंट आले म्हणजे एंड पॉइंट कडनं 10 मीटर झालेला आहे असं इंडिकेट करतो. म्हणजे हा जो एक नॉक पॉइंट आहे किंवा जो काही हा एंड पॉइंट्स असेल, हा काय इंडिकेट करतो? 5 मीटरचं डिस्टन्स, म्हणजे टोटल 10 मीटर झालेले आहे असं दाखवल्या जाईल. क्लिअर आहे? लक्षात आलंय? हा, आता याच्यात काय सर्क्युलर रिंग, तर प्रत्येक याच्यात किती? 5 सर्क्युलर रिंग राहणार. 1 2 3 4 आणि 5वा म्हणजेच काय, 5 मीटरला, 10 मीटरला, त्याच्यानंतर 15 मीटरला कोणत्याही पद्धतीचा सर्क्युलर रिंग राहणार नाही. सर्क्युलर रिंग राहील का? राहणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे 1 मीटर, 2 मीटर, 3 4 आणि 5. 5 मीटरला कोण आली? टॅली झाली. बरोबर आहे? म्हणजे 5 10 15 वर, म्हणजे इकडनं 5 10 किंवा इकडनं 5 10 15 कसे पण घ्या, जिथे टॅली प्रोव्हाइड केली गेलेली असेल त्या ठिकाणी सर्क्युलर रिंग राहणार नाही. लक्षात राहील? अरे हो की नाही? चला, समजलंय की नाही? आधीच्या याच्यात बघा ना, हे बघा सर्क्युलर रिंग आहे. ओके, सर्क्युलर रिंग असू शकते किंवा मग अशा पद्धतीचे हे तुम्हाला बघायला मिळतात. बघा, आपण कोणतं बघितलंय आता? 1 2. हे एकतर हे असे पॉइंट असतील. लक्षात आलं का? चला, क्लिअर आहे? यस और नो सांगा पटकन. 20 मीटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय? यस. नाउ लेट्स सी 30 मीटर वर बघूया. ओके, 30 मीटर साठी चला, 30 मीटर साठी फॉर 30 मीटर, फॉर 30 मीटर. चला, 30 मीटर साठी बघून घ्या एकदा काय आहे. 30 मीटर मध्ये काय आहे मित्रांनो, व्यवस्थित लक्षात घ्या. सपोज एक चेन आहे, सपोज एक चेन आहे, सपोज ही एक चेन आहे जी की टोटल 30 मीटर आहे, जी की टोटल 30 मीटर आहे, आणि हे त्याचं हँडल झालंय. ठीक आहे, मी उलट काढलंय हँडल, लक्षात ठेवा. ओके, ही 30 मीटर आहे, हे त्याचं झालं सेंटर. 5 10 15 20 25 30. ओके, आता प्रत्येक 5 मीटरवर एक टॅली येणार. ओके, 2. इथे एकतर सर्क्युलर असेल, इथे एकतर काय असणार आहे? सर्क्युलर, किंवा मग 1 2 3 अशा पद्धतीची एक टॅली असेल. ओके, अशा पद्धतीची एक टॅली प्रोव्हाइड केली जाईल.
म्हणजे हे 5 मीटर, हे 5 मीटर, 5 मीटर, 5 मीटर, 5 मीटर आणि 5 मीटर, म्हणजे टोटल आउटर टू आउटर जर का बघितलं तर आउटर टू आउटर तुम्हाला किती बघायला मिळेल? टोटल 30 मीटर. लक्षात आलंय? 30 मीटर. येस सर, टॉलरन्स फॅक्टर काय असतो? ठीक आहे, सांगतो, डोंट वरी. इथपर्यंत क्लिअर आहे? यस, इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके, चलो फिर आगे बढ़ते. त्यानंतर हो बरोबर आहे, बरोबर आहे, कंप्लीट करू द्या मला. बघा, टॉलरन्स फॅक्टर जो आहे मित्रांनो, एक टॉलरन्स फॅक्टर आहे, ओके, जो की आरआरबी जेई आणि एसएससी जेई ला बरेचदा विचारला गेलाय. आता टॉलरन्स फॅक्टर काय आहे तो बघूया आणि रेकॉर्डिंग लेक्चर थांबूया. चालेल. तर बघा मित्रांनो, टॉलरन्स फॅक्टर काय आहे? टॉलरन्स फॅक्टर म्हणजे काय? ज्या वेळेला आपण चेन यूज करतो, इट माइट बी अ 5 मीटरची यूज करतो किंवा 10 मीटर, 20 मीटर, 30 मीटर, यामध्ये बरेचदा एरर असतात किंवा त्या चेन मध्ये एरर असतील. तर ते जे चेन मधले जे एरर आहे ते बरेचदा अलाउ केले जातात. म्हणजेच काय, जर का एरर असेल तर तो किती लिमिट पर्यंत अलाउ करायचा किंवा नाही करायचा, ओके, तर त्यालाच बोलतो आपण टॉलरन्स फॅक्टर. म्हणजे एखादी चेन मी मेजर करतोय 20 मीटरची आहे, पण ती 20.05 आहे, 20.05 असेल, तर त्याला घ्यायचं का किंवा त्याला करेक्शन प्रोव्हाइड करायचं का? तर त्या संदर्भात टॉलरन्स फॅक्टर आहे, जो की आरआरबी जेई आणि एसएससी जेई मध्ये बरेचदा विचारलाय. तर 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर आणि 20 मीटर साठीचा जो काही टॉलरन्स फॅक्टर आहे मित्रांनो, तुम्हाला हा माहित असणं गरजेचं आहे की हा टॉलरन्स फॅक्टर किती अलाउड आहे. जर का 5 मीटरची चेन असेल मित्रांनो, तर त्यामध्ये प्लस और मायनस 2 mm हा अलाउड असतो. किती? प्लस और मायनस 2 mm हा अलाउड असेल. 5 मीटर मध्ये प्लस और मायनस 2 mm म्हणजे 5.02 वगैरे जर का मेजर करत असेल तर ते अलाउड आहे, किंवा मायनस कमी होत असेल तर तो टॉलरन्स फॅक्टर अलाउड असेल. त्यानंतर 10 मीटर मध्ये प्लस और मायनस 3 mm अलाउड आहे, 15 मध्ये प्लस और मायनस 5 mm अलाउड आहे आणि 20 मध्ये प्लस और मायनस 8 mm अलाउड आहे. क्लिअर? सो जर का एवढा एरर येत असेल, जर का हा एरर येत असेल, तर या एररला निग्लेक्ट केलं जातं किंवा याला निग्लेक्शन मानलं जात असतं. म्हणजे कुठेही या एरर साठी करेक्शन फॅक्टर प्रोव्हाइड करायची गरज नाही. जो करेक्शन फॅक्टर आहे तो आपण पुढच्या काही लेक्चर मध्ये बघणार आहोत. तो करेक्शन फॅक्टर तुम्हाला या केस मध्ये प्रोव्हाइड करायची गरज पडत नाही. क्लिअर आहे? ओके. त्यानंतर नेक्स्ट पहिली टाइप झालाय मेट्रिक चेन. पहिला टाइप झालाय मेट्रिक चेन. मित्रांनो, आपला जो सेकंड टाइप आहे, कोण सांगते पटकन? गंटर चेन. ओके, गंटर चेन सेकंड टाइप आहे मित्रांनो, गंटर चेन. ओके, हा गंटर चेन काय आहे? गंटर चेनचं दुसरं नाव कोण सांगणार? गंटर चेनचं दुसरं नाव काय आहे? कोण सांगेल? यालाच म्हणतात सर्वेयर चेन. यालाच म्हणतात सर्वेयर चेन. लक्षात ठेवा, यालाच म्हणतात सर्वेयर चेन. किंवा ही जी चेन आहे एडमंड गंटर याने डेव्हलप केलेली आहे, त्याच्यामुळे याला गंटर चेन म्हणतात. नाव लक्षात ठेवा, एडमंड गंटर. ओके, हा टॉलरन्स फॅक्टर लक्षात ठेवा. हो हो, खूप महत्वाचा आहे. सांगितलं ना, आरआरबी जेई आणि एसएससी जेई मध्ये याच्यावर तर बरेचदा क्वेश्चन विचारले गेले. हो, आलाय, बरेचदा विचारला गेलाय. ओके, चला गंटर चेन बद्दल बघूया. गंटर चेन किती मीटर मध्ये आहे? 66 फीट मध्ये अवेलेबल आहे. किती? 66 फीट मध्ये अवेलेबल असते. लक्षात ठेवायचं. आणि या 66 मध्ये किती असतात? 100 लिंक्स असतात. लक्षात ठेवा, 100 लिंक्स असतात. 66 फीट मध्ये किती? 100 लिंक्स असतील. म्हणजे जर का एका लिंकला जर बघायचं गेलं, फॉर वन लिंक किंवा 66 डिवायडेड बाय 100 जर केलं तर तुम्हाला माहित आहे 0.66 वर येतो एक लिंक.
म्हणजे एका लिंकची लेंथ काय असेल फॉर वन लिंक, एका लिंकची लेंथ काय असेल तर 0.66 फीट ही असते. आता साधारणतः ही गंटर चेन वापरल्या कुठं जात असते तर लक्षात घ्या, ज्या वेळेला एकर किंवा माईल मध्ये ज्या वेळेला आपल्याला मेजरमेंट करायचं असेल त्यावेळेला तुम्ही गंटर चेनला यूज करता, त्यावेळेला काय करू शकता, गंटर चेनला यूज करता. लास्ट 2020 मध्ये की 19 मध्ये मित्रांनो, आय थिंक 19च्या पण आधी 18 मध्ये गेटला एक क्वेश्चन विचारला गेलाय, तुम्ही बघून घ्या गेटचा पेपर, की 1 माइल मीन्स हाऊ मच गंटर चेन. तर लक्षात ठेवायचंय 1 माइल म्हणजे किती, तर 1 माइल म्हणजे लक्षात ठेवायचं 80 गंटर चेन. ओके, हा क्वेश्चन एक विचारला गेलाय, हा एक क्वेश्चन विचारला गेला होता गेट मध्ये की 1 माइल मीन्स हाऊ मच गंटर चेन. सो 1 माइल इज इक्वल्स टू 80 गंटर चेन असतात. म्हणजे जर का तुम्ही एक गंटर चेन 66 ची, दुसरी 66 ची, अशा जर का गंटर चेन टाकत गेले 80 तर त्यामध्ये 1 माइल कंप्लीट होतो. गंटर चेनला नॉर्मली कुठे यूज केलं जातं, ज्या वेळेला एकर माइल मध्ये मेजरमेंट घ्यायची आहे किंवा डिस्टन्स मेजर करायचा आहे त्यावेळेला गंटर चेनचा यूज केला जात असतो. क्लियर? ओके, चलो नेक्स्ट. चला गंटर चेन झाली, त्यानंतर थर्ड टाइप ऑफ चेन कोण सांगते? हा सांगा पटकन, गंटर चेन नंतर काय आहे, कोणती आहे पटकन? बरोबर, इंजिनियर चेन. इंजिनियर्स चेन. इंजिनियर चेन मध्ये काय आहे तर इंजिनियर चेन ही 100 फीटची असते, ज्यामध्ये 100 लिंक्स असतात. बरोबर आहे, म्हणजे 1 फीट इज इक्वल्स टू 1 लिंक असेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे एका लिंकचं जे डिस्टन्स आहे मित्रांनो हे किती आहे, 1 फुटाचं असतं. क्लिअर? सो इंजिनियर चेन किती आहे, 100 फीट. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा की तुम्हाला मेट्रिक चेनच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, अदरवाईज ज्या बाकी चेन आहे याचे लेंथ लक्षात ठेवायचे आणि त्याचा यूज लक्षात ठेवायचा आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं गंटर चेन मध्ये काय 80 गंटर चेन म्हणजेच 1 माइल होते, 66 फीट लेंथ आहे, म्हणजे एक लिंक 100 लिंक आहे, एक लिंक 0.66 फीटची असेल. क्लिअर? सिमिलरली इंजिनियर चेन बद्दल जर बोलायचं झालं तर 100 फीट 100 लिंक्स असतील, म्हणजे एका लिंकची लेंथ किती आहे, 1 फीट असणार आहे. क्लिअर आहे? 1 फीट असणार आहे. अँड लास्ट टाइप, फोर्थ नंबर, रेव्हेन्यू चेन. ओके, रेव्हेन्यू चेन लिहून घ्या, ही किती असते, 33 फीट असते मित्रांनो. किती? 33 फीट. यामध्ये 16 लिंक असतात. किती असतात? 16 लिंक असतील. जर का तुम्हाला एका लिंकचं काढायचं झालं तर 33 डिवायडेड बाय 16. ओके, जे काही आन्सर असेल ती असेल 1 लिंक. ओके, इज इक्वल्स टू 1 लिंक. सो 33 डिवायडेड बाय 16 इज इक्वल्स टू 1 लिंक असेल. क्लिअर आहे? चला, यस और नो? क्लिअर? यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट असेल आपला तो टेप आहे, जो की आपण आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. याच्यावरचे एमसीक्यू पण पुढच्या लेक्चर मध्ये घेणार. ओके, तोपर्यंत जे विद्यार्थी रेकॉर्डेड फॉर्म मध्ये हा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी आपण ऑलरेडी निर्माण बॅच अनाउन्स केलेली आहे, जी की लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. सगळे टॉपिक, सगळे लेक्चर टू द पॉइंट अपडेटेड एक्झामच्या बेसिसवरच कव्हर केल्या जातील. कोणत्याही पद्धतीची फेक कमेंटमेंट करत नाही किंवा ॲज पर द अपडेटेड सिलेबसच कंप्लीट करतोय. यासोबतच या प्रत्येक टॉपिकवर, सिलेबसवर, प्रत्येक एका स्लाइडवर कोणते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील ते इथेच कव्हर केले जातील किंवा त्यावर जे काही PYQs असतील ते सुद्धा इथेच कव्हर केल्या जातील. कोणत्याही पद्धतीची नोट्स, बुक्स, एक्स्ट्रा काही मटेरियल वाचायची गरज पडणार नाही. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा नोट्स जर हव्या असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर या नोट्स अवेलेबल आहेत. क्लिअर? तर मित्रांनो थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.